लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या राजकीय लढाईमध्ये साप आणि मुंगूस यांची एंट्री झाली आहे। उत्तमराव जानकर आणि अजित पवारांमधील संघर्षात एक प्रकारे सळसळ निर्माण झालेली आहे। खुद्द उत्तमराव जानकरांनीच तसं वक्तव्य केलंय, पाहूयात। अजित दादा कोबरा आहे, एकदा डसल्यावर ना कुणाला सोडत नाही। मेलेल्या जनावराचं कातळ खावं आणि त्याच्यानंतर आपल्या मेंदूत घाण साचावी अशा पद्धतीनं जानकरांचा मेंदू झालेला असल्यामुळे ते कोबरा मुंगूस अशा गोष्टी करायला लागलेले आहेत। साप आणि मुंगुसातली लढाई लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत चर्चेत आली आहे। मंडळी, त्याचं झालं असं की उत्तमराव जानकर यांनी त्यांना धमकी आल्याची माहिती दिली। धमकी देणाऱ्यानं उत्तमराव जानकर यांना अजित पवार यांच्या नादी लागू नका असा सज्जड दम भरला। आधीच उत्तमराव जानकर आणि अजित पवार यांच्यात वितुष्ट निर्माण झालाय। जानकर यांनी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघात जाहीर पाठिंबा दिला। तसंच बारामती लोकसभा मतदारसंघात सुद्धा जानकर सुप्रिया सुळे यांचा प्रचार करतायत। उत्तमराव जानकर धनगर समाजाचे नेते आहेत। बारामती मतदारसंघात मराठा समाजानंतर धनगर समाजाची मोठी संख्या आहे। परिणामी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही लढत आधीच चुरशीची झाली आहे। त्यामुळे धमकीच्या फोनचा उल्लेख करत जानकर यांनी अजित पवार यांच्यावर तोफ डागली। नादाला अजित दादाच्या लागू नका, अजित दादा कोबरा आहे, एकदा डसल्यावर ना कुणाला सोडत नाही। पण मी सुद्धा मुंगसासारखा चिवट आहे। लढाई माझा अजित दादांना एवढाच सांगणं आहे, तुमच्या ह्या लोकांना थांबवा। उत्तम जानकर यांनी केलेल्या कोबरा आणि मुंगूस या वक्तव्यामुळे चांगलीच सळसळ निर्माण झाली आहे। परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा भुई थोपटली आहे। मेलेल्या जनावराचं कातळ खावं आणि त्याच्यानंतर आपल्या मेंदूत घाण साचावी अशा पद्धतीनं जानकरांचा मेंदू झालेला असल्यामुळे ते कोबरा मुंगूस अशा गोष्टी करायला लागलेले आहेत। अजित पवार यांचा पराभव केल्याशिवाय माढ्याला परत येणार नाही अशी घोषणा उत्तमराव जानकर यांनी नुकतीच केली होती। माढ्यात जानकर धैर्यशील मोहिते पाटील यांना सहकार्य करतायत। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जानकर यांना मदत करण्याचा शब्द शरद पवार यांनी सुद्धा दिलाय। या सगळ्या पार्श्वभूमीवर जानकर आणि अजित पवार यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतोय। फक्त त्याला साप आणि मुंगूस यांचं उग्र रूप येऊ नये हीच सामान्यांची भावना। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।